कुमार
काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, शीत विष्णुची महापुरा, अनुभव नाही तुझा, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकाच्या दुखे, शीत विष्णुची महापुरा, अनुभव नाही तुझा, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका शीत विष्णुची महापुरा, अनुभव नाही तुझा, बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत स्मराट संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज युवाशी यांचा परमेश्वराला आपलंसं कसं करून घेता येतं, या जन्माचं कृतकल्याण करून घेण्यासाठी मानवाचा ध्येय आहे. म्हणून आज जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःचा अनुभव सांगतात. अनुभव आणि अंगा
ते या जगात येत असो. आजची जी सेवा आहे खूप मोठा पर्वकाळ आहे. साधीला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मन. वयानं लहान आणि कीर्ती भानगड अशी आहे. वय लहान आहे, प्रॉपर्टी बी नाही. काय म्हणालो? प्रॉपर्टी तरी काही हा का म्हणालो? आजची जनची सेवा आहे गणपती बाप्पाची. हॅलो, बंगला आहे, वाहन तरी मोठा आहे का म्हणालो? वाहन तरी बघाव. गणपती बाप्पाचं वाहन सगळ्याला माहित आहे काय? उंदीर. आता उंदराची धाव खूपापर्यंत किती मी उंदीर पळाला तू कुठवर पळणार आहे? गावाच्या बाहेर कोपाटीपर्यंत. बरोबर आहे? त्याचं वाहन बघा, त्याची बॉडी बघा. त्याची बॉडी तरी कुठं आपल्या मिलिटरी मध्ये सिलेक्ट व्हायची आहे का? तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती बघितली का? नाही नेकरी महाराज बघा, त्याचं पोट बघा, त्याचे पाय बघा. पाय तर नीट आहेत का म्हणालो? हे तुम्हाला आम्हाला पैसे वाचविण्यासाठी हाफ तिकीट करून घ्यावं लागतंय, 1/4 करून घ्यावं लागतंय शिवाजी पाटील. पण गणपतीला बघितलं की 0-0 तिकीट द्यावं लागते. कारण बघायची गरज नाही. पाय वाकडे, पोट मोठ आणि महाराजांचे तोंड सुद्धा स्वतःच नाही का? तोंड सुद्धा स्वतःच आहे का गणपतीचं म्हणालो? फक्त ती बापान बाजूला काढून टाकलं का? खऱ्याच्या मागं पहिलं पासून वनवासायचं केलं. गुरुजी, ज्यानं खरं वागत आज नाही, सत्ययुगापासून आतापर्यंत चालू आलंय. एवढंच आहे बाबा, सत्याचा कधी बी विजय. म्हणून सत्य तू विठ्ठल किंवा सत्य मेव द्यायचे. पण वनवास आहे मान. वनवास सण करावं ते खऱ्या माणसाला, खऱ्या महिलेला. ज्याने डुप्लिकेट वागेल त्याला जुनं लुगडच नेसायची गरज नाही ना. ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी ह्याला जी घालणार माणूस आहे त्याला कामच करायची गरज नाही. म्हणताय तुमचं लय दिवस झालं तुमच्या गावाला येऊन. योगावगान कस काय गणपती बाप्पाची आमच्यावर कृपा, सर्वांचं मला दर्शन झालं हे माझं महत् भाग्य समज. अगोदर आपण बेसमेंट पक्क करू. जवळ तुम्हाला खपल तवर बोलण्याचा प्रयत्न करीन. गुरुजी, बेसमेंट पक्क राहावं का वरी मजला बांधावं? बेसमेंट आधी आपण पक्क करू गणपती बाप्पाचं. राहायला घर तरी आहे का म्हणा? बरोबर आहे की? बेदुगणी ज्याला घर आहे त्याला घर, बरोबर आहे. ज्याला अमाप संपत्ती आहे त्याला पगार, ज्याला काही नाही त्याला काहीच नाही. दादी तसलं नाही. माझ्या गणपतीला कुठंच 4 खानाचं मालवत नाही. राहण्यासाठी त्याच्या बापाची प्रॉपर्टी नाही. पेटी मास्तर किती दिवस झाले पेटी वाजवता तुम्ही? मग किती योग आहे ह्या वयात पेटी वाजवता? महादेवाचं घर कुठं आहे? मदत एवढं कीर्तन आहे का म्हणालो? जर कोण चतुर्थीला कीर्तन असेलच की उगा महाराजांना महाराज लगे प्रमाणामाग प्रमाण, प्रमाणामाग प्रमाण. तुम्ही मरा उभा का काळ घेऊन? ही आमच्या परमार्थाची वारकरी संप्रदायाची आचारसंहिता. लागलं की भजनाने प्रमाण द्यावं आणि महाराजांना प्रमाण सोडवं. काय म्हणता भाई? संप्रदायाची आचारसंहिता आहे. होती वेताळ
संशनाची वस्ती आहे कुणाला? महादेवाला. बरोबर आहे. हाय घर महादेव गणपतीचा बापच आहे की. मग बापाची तरी प्रॉपर्टी हा का म्हणाला? पण देव किती? एवढा देव हा का म्हणालो? बेसमेंटच पर्प करू. देव किती? देव किती? 33 कोटी. बरोबर आहे. ही सुद्धा चुकीचा निर्णय आहे. माय तुमच्याकडे रामायण चालू आहे की नाही? रामायण ऐकत का नाही तुम्ही? 33 कोटी देव रावणाच्या बंदीखान्यात आहेत. 33 कोटीपेक्षा देव नाही सांगायला वेळ नाही. बघू पुन्हा कधी तर. मग तुम्हाला थोडी झलक सांगतो. मारुती पर्वत आणत असताना भरताच्या नंदीग्रामाला गेली. भरतानं मारुतीची पूजा केली. ही आमच्या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. घरला आलेला टाकून दिलेला वारकरी आपला मला पांडुरंगापेक्षा त्या पूजा केली आणि महाराज मारुतीनं भरत राम समजून भरताला बोलतो. जाऊ द्या रामायण सांगायचं नाही. एकमेकाची खून पडली. बाप रखुमा देऊवर खून बांधली. कशी खून पटली. मारुतीनं लघु रामायण सांगितलं आणि मारुतीनं हलवून बघितलं. तुम्ही महाराजाला हलवून बघा. पाया पडतो. कुणाच्या मी पाया पडा एवढा हिंदू धर्म आमचा दाखवून दिलेला नाही. आम्ही मोडू पण वाचणार नाही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. पण वाचणार. अरे जरा गाता बघ. पंढरीच्या लोकांनाही अभिमान. पाया पडे चरण वयाला किंमत नाही. लहान असो वयाला मोठा. ज्यांना नमस्कार केलं त्याला नमस्कार करणं हे आमच्या वारकरी संप्रदायाचं हिंदूचं हे महाराज म्हणजे आचारसंहिता आहे. पण आम्ही महाराज लोकांनी त्याच्यावर सारा काय मध्ये एवढं गुप्त घ्या. हो तो अरे ज्या महाराजाला पाया पडून जायचे त्यांना नारदाच्या गादीवर बसावी. नारदाची गादी आहे आणि पाया पडून घ्यायचे त्यांना अगोदर पाया पडायला शिकावं. पण तुम्हाला मी दिसून आले माऊलीचं भजन घेतली की ना खुर्ची मस्त बसली. भजनी अगोदर उभारले तर महाराज अगोदर उभारले. कशाला मराय तुम्ही हरिपाठ म्हणता का हो माऊलीचा? समबुद्धी घेता समान सियारी समदमा वैरी किंवा सर्व घटी पाहे एक वासुदेव आणि पुतोनी आठाव. महाराज म्हणजे भजण्यापेक्षा मोठा आहे का? मी इथे एकला येऊन मी काय करू? काय करू वाटे ताळा
अर्थ नाही आपला अभंग जिथल्या राहून जाईल. मला काय म्हणायचे, भजनी नसल्यावर महाराज काय करू महाराज काय इथं उड्या मारतील का म्हणाला. कशाला म्हणले महाराज जाओ देव ब्रह्म बापाला जमीन नाही. तुम्ही कर्नाटक मध्ये असलो मी महाराष्ट्रामध्ये जरी असलो चालू रीती सारखे दोघा भावाचे भांडण हो माझा नवस नाही. दोघं बाजूला राहत असताना तिरायतानी थोडा पक्षपात करावा. ती भाऊ म्हणताय तिरायताला सगळंच त्याला द्या. मला महादेवाचा मुलूक मोकळा. महादेवाला गेला कधी बोरल्या महादेवाला शिंगणापूरला सगळे गेलेले माणसे का साहेब तिथं झाड आहे काळ रान आहे. हॅलो अजून महिन्याला जा तुम्ही खाली बसले की कुसळाट आहे. म्हणून तर लोक म्हणतात मला महादेवाचा मुलूक मोकळा द्या भावाला सगळं. ही महादेवाची प्रॉपर्टी. बसाया घर नाही, सातबारा नाही. काय म्हणालो आन महाराज त्याच्या पोराचा एवढा जय का. आता आपण जेवायला जर महाराज आमंत्रण द्यायचं म्हणलं आज कुणी बी येऊन खावं. आमच्या हैदराबादच्या भयानी महाराज मोठ्या मनानं महाराज प्रस्ताव वाटलाय ना खाऊन बिनगुली पंक्ती लावून झोपलेलो. कशाचं खाल्लो कशाबद्दल खाल्लो ह्याचा सुद्धा विचार नाही. पहिल्या पंक्तीला खाणं मस्त पंखा लावून झोपलं पांघरून विचार करावा. ही गणपतीचा प्रसाद आहे. प्रसाद खाल्ला त्यावरती आपण काहीतरी सेवा आपल्या हाताने घडावी किंवा उगाच चिंतन तरी आहे का. प्रसाद आहे प्रसाद घेता श्री स्वामीचा नाश होय सगळं विठूचा. आज आमच्या गणपतीचा हा जी प्रसाद आहे की नाही ही खाण्यासाठी देव किडे मकुडे पाखर आळ्या झाले हो कर्मी किडे झाले. हे जे पतरवाळीवर पडलेला प्रसाद आहे की नाही त्या अपूर्वीने खाऊ झाले. कारण त्या देव लोकाला ही असली मजा नाही. म्हणून मला काय म्हणायचे की महादेवाला पोरं किती किती महाराज तीन योग्य उत्तर आहे. एक पहिला कार्तिक दुसरा गणपती आणि तिसरा वीरभद्र. थोडं बेसपीठ पक्क करू. आपल्याकडे पहिला पोरगा कारभार करताय का मधातलं करताय. मधातल्याची वाहवा होत्या का थोरल्याची वाहवा होत्या आपल्या संसारामध्ये. पहिलं कोण आहे कार्तिक. पण हाय का त्याचं नाव हाय का त्याची पूजा. पण त्या गबरून पूजा करायला सुद्धा येऊ नका म्हणलं बायाला. जी महिला माझ्या दर्शनाला येईल 7 जन्म विधवा होईल. कारण त्याने विचार केला हो विचार. बापाला प्रॉपर्टी नाही बसायला घर नाही. दोघात लग्न जमलं कोणाचं कार्तिक स्वामी. बामणान म्हणलं आता सावध सावध सावधान समय एवढं म्हणल्या उडी हल्लं. अरे बापरे म्हणला आपल्याला ही वस्तू सांभाळणं होत आपल्या पैसे प्रॉपर्टीच नाही. हे पळालं. बऱ्याचशा महिलाला प्रेम आवडलं नाही पुळका आवडला नाही. महाग लागल्या. काही करिये काही सांगितलं माझ्या दर्शनाला कुणी बाई येईल ती 7 जन्म विधवा. त्याच्या पैसे काहीच नाही. ते बिचारे जाऊन बसले डोंगरा. हाय का त्याचं नाव ठेव. ह्या गपरूचं नाव बघा तुम्ही.
एखादी माणूस मेला गंगावर जरी हाड उधळायचे असले दशक्रिया करायचं असते बामणान मला ते श्री गणेशाय काय समारायचं मला काही कळत नाही बामणान एखाद्या बाईचं लग्न झाल्यावर दुसरं करायचं असतं मी श्री गणेशाय म्हणावंच नाही आऊत हातावा श्री गणेशाय म्हणावते जाऊ दे आमच्या ज्ञानोबरायांनी ज्ञानी आता राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईचे आमच्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी गीतेवर टीका करून केली ओम नमो द्या वेद प्रतिपाद्या जय जय संभवेध्यात्मरूपा देवा तोची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवकाशू माझ्या सद्गुरूनं मला सांगितलं गणपतीला नमन कर गुरुजी मग मला एवढं म्हणायचंय एवढी सेवा त्याची का दोन भाऊ कस काय बसलेले की धाकल्या भावाचं नाव नाही थोरल्या भावाचं नाव नाही त्यांचं कुठं वाहवा नाही आणि याच गबरूची वाहवा का ह्याच्याकडे काही प्रॉपर्टी आहे का म्हणाला कशामुळे ह्याचा एवढा जराला कशामुळे या गणपतीचं भजन आणि पूजन दर महाराज चतुर्थीला अन्नदान मोदक काय नैवेद्य मानता एवढा योग बघा तुम्ही गमत बाकीच्या देवाला वगैरे एवढं पूर्ण चिटकी घालायची आणि ह्याचा पूर्ण मोदक लागायचे पोट मोठा आहे पण माय एवढा विद्येचा सागर आहे कोण गणपती सगळ्या दुःखाचं हनन करणार आहे आणि सुख देणारा गणपती आहे गणपती म्हणजे सगळ्या गणाचा आदी ईश म्हणजे गणपती बघा गमत तुम्हाला सांगता राहून गेलं 33 कोटी देव मारुतीला भारतानं बाणावर बसतील गुरुजी आणि बोलवंती स्वर्गातून देवानं फुलं उधळली ही सांगणारे वाचणारे आपारी आम्ही घरी बायका नीट बोल ना ह्या शक्तीहून त्या शक्तीला त्या शक्तीहून त्या शक्तीला एवढ्या भागना नारळ सुद्धा इकडे आवडा वरसादी चालू हो आम्ही कसा कोणी येईल तुम्हाला वरसाद इथली शक्ती करायची नारळ घ्यायचं तुझ्या गावाला जायचं काळजी वाटेल ती द्या कुठं वाजवीत नेऊ प्रसादी किती एवढी चौथोटी आम्ही लोकांनी महाराज अरे बापू प्रसादी काय का नाही त्याची फार किंमत आहे तुम्ही गंमत बघा ह्या जाग्याची महिमा गोकुळ वसवला रामा इथं आलेल्या बाह्या सोडवणीत पडलं तर कोणी म्हणतंय प्रसाद पडू नका म्हणतंय आणि तीच काही कुत्तरपणा केलेल्या लाह्याच्या पोत्यात एखादी माणूस टचकल तुमच्याकडे आहे का नाही इसाळ्यापर्यंत पार कर खरा का खोट आणि जोडा लिहून पुढवायचं ती लाह्या आणि ही लाह्या एकट्याच वावरात जन्मलेल्या एकट्या साडीच्या असत्याला की भाऊकी या लाह्या इथं आल्या म्हणून प्रसाद आणि ती लाह्या पोत्यात कुत्तरपणा केल्या म्हणून जी हरण का आणि इसाळापर्यंत पार कर जोडा लिहून चपलं लिहून पुढवून चल बरोबर आहे कोणी तर म्हणतं का बरं लाह्यावर पुढवर असून का म्हणत नाही तू कधी यावर मग करावं माय बाप माझ्या गणपतीनं सगळ्या देवावर विजय मिळवला ह्याचं एकमेव कारण आहे अजिबात वर्म चुकू दिलं नाही ही माझ्या गणपतीची आचारसंहिता आहे देव कुणाला म्हणावं देव कुठं आहे देव कसा आहे आणि देव कशी कृपा करतं हे आमच्या गणपतीतून शिकावं म्हणून महाराजाच्या अभंगामध्ये म्हणले स्वामी काल तुम्हाला जर देव पाहिजे असेल जर एखाद्याला उद्योग करायची जर वेळ आली असेल दैवाय माय भोगतो न गडे करावे ते म्हणे भोग आहे
ही देव राहू देवाचा बाप राहू चुकत नाही. भोग कधीच चुकत नाही. भोग भोगूनही सारावा, भोग भोगून सारावा लागतो नाही. म्हणून अजिबात फिकीर करायची गरज नाही. समाधान राहायचं, भगवत चिंतन करायचं. पण ज्याच्या नशिबाला एखाद्याच्या चाकरी करायचा योग आहे, एखाद्याला रोजी रोजगार करायची वेळ आली आहे, त्यांनी महाराज ज्यांना आपल्याला रोजगार दिलाय, ज्यांना आपल्याला मंजुरी दिली आहे, इमानीत बारे सेवा करायची. एके दिवशी मालक झाल्याशिवाय राहणार नाही काय. एके दिवशी तो मालक होईल, पण तेव्हा कायेनं मनानं आणि वाच्यानं मालकाची सेवा करा. महाराज ह्याला पुरावा काय? अरे वानर योनीमध्ये महादेवाचा अवतार झाला. अंजानीच्या तपासाठी महारुद्र आले. महादेवाने विचार केला, रामाने आमाप माझी सेवा केली आणि काहीतरी उत्तीर्ण व्हावं म्हणून मारुतीच्या रूपानं प्रकट झाली. बरोबर आहे. आणि मारुती हा 11 रुद्राचा अवतार. त्यांनी महाराज रामाची सेवा केली. काय म्हणून केली? मालक म्हणून केली. मारुतीचं मंदिर नाही असं गाव आहे का? त्याचीच भावकी आहे. तुकाराम महाराजांना लिहिलंय, प्रात काळी मूक न पाहे मात्र. सकाळ उठून जर काळ तोंड वाण्याचं बघितलं तर 14 वर्ष सनी लागते. आणि त्याच कुळामध्ये माझे मारुती जन्माला आले. कोण म्हणतंय बघू? आमचे महाराज म्हणले, तुका म्हणे संकष्टाशी आणि शरण जावे. तुम्हाला जर संकट पडलं तर मारुतीला तुम्ही शरण जा. नक्की मारुती तुमच्या संकष्टाचं निवारण करी. एवढी ताकद मालकाच्या सेवेमध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणात म्हणतात, स्वामी मालकाला खुश केलं की प्रश्न मिटला. आता मोबाईल झाला, तुमची सुविधा झाल्यावर बातचीत पाहिल्या. पहिल्या जी जुन्या माझ्या माया बहिणी आहेत का, त्यांना विचारा. त्या मालकाची ओळख कपाळ 4-5 वार होऊ देपर्यंत एकाचं तोंड बी बघायला मिळत नव्हतं. बरोबर आहे की ना? आणि पुन्हा असल्या मंडवळ्या बी नव्हत्या. गिरमाळ्या बैलाला सुद्धा तसली बाशिंग राहिली नाही. आता तुम्ही म्हणता तुला कसं माहिती? माझ्या लग्नातला विषय आहे. सोयला झाल्याने चोरी केली भावकीनं, अन्यथा चौरंगावर उभारलो. असा बारदाना पुढे उभारलेला. मजा म्हणणं कसला बारदाना बघावं म्हणून मी असं करायचं. बक्कल खपलो, पण त्या बारदाण्यानं असं केलंच नाही. ती गिरमाळ्या 5 वर 6 महिना होईल पुन्हा तोंड बघायला मिळालं नाही. बऱ्या माणसं
त्या बाईच्या हातात चावी का माईच्या हातात चावी? हॅलो हॅलो वळत नाही पाळत नाही पाय नाही. तिच्या बापानं कालम उभा केला नाही, पाया खणला नाही, घर बांधलं नाही, प्रॉपर्टी घेतली, सगळी प्रॉपर्टी कुणाची? मालकाची. बरोबर आहे की नाही? चावी कुणाच्या हातात? लग्न झाले का तुमचं? काय महिला मंडळाच्या तोंडामध्ये अमृत संजीवनी कुणाला दान जरी देऊ लागल्या आवाज करीत नाही हो. आवाज दहाच लोकांना न बोल देणारा वाद. एक आवाज करायची नाही, गडबड करायची नाही म्हणणारा वाद. तुम्ही काय मला बोलायची म्हणलं उगत ती बाई एवढं काय म्हणाला निघाला नाही. एवढी कशी ताकद आहे तुमच्या जवानीमध्ये? कसा विश्वास आहे म्हणतो, माईला चावी देत नाही, बाबाला देत नाही, बापाला देत नाही. हॅलो आणि बाई तुला चावी दिली कस काय? आणि तिनं म्हणेल ती ऐकल्याशी मग तिनं करते काय? फक्त लग्नात समारंभामध्ये शास्त्र घालून ह्या गबरूचं नाव घेते. एकच्या नावापै माय बाप भाऊ सगळे बाजूला काढून पुरा विश्वास त्या पुरीवर टाकीते. माय कसं मालकाचं काम केलं की माझा भगवान परमात्मा खुश होतोय आणि एके दिवशी मालकच करते. तुझ्या हाताखाली 5 माणसं काम करते. स्वामी काय गुरु मित्र वचन सेवा करते. माझ्या मारुतीने रामाची सेवा केली. कोण मारुती पडून जाणार माणूस नतमस्तक होत नाही. त्याला गर्भ गाडीवर जरी असलं तर असं केल्याशी काय गबरूचा दरार आहे. ही कशाचं प्रतीक आहे? मालकाच्या सेवेचं फळ. पण आता मालकावर दूर पटून पडले. उपकारावर अपकार गुरुजी, उपकारावर. आता मालकानं पुरीच्या लग्नाला 2 लाख 3 लाख दिले. वरीस 2 वरीस नोकर राहील म्हणून लग्न लागलं. काय झालं? कवायचे कामावर यायला येईल की मग काही सोयरे धायरे वाटावं लागेल, काही इथे जाती हो लागेल का नाही? पैसे कुणाचे घेतले? कसं चांगलं होईल म्हणाला. उपकारावर जरा अपकार करा म्हणजे चांगले होते. अरे ज्या मालकानं तुम्हाला लग्नाला पैसे दिले, तुमच्या दुखण्याला पैसे दिले, तुमच्या घर बांधायला पैसे, तुमच्या अडचणीला पैसे दिले, त्याच्यावर उपकार करावा. बरोबर पीरने खाडा करतो. तुमच्याकडनं मला माहित नाही. असं पाऊस पडलं वर झाली, उद्या मोडत करायचे 2-4 रोज काही मालक जमत नाही. मला सासर वाढला अर्जंट बोली देऊन अशाने देव पावत नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही. सज्जन हो बोले तैसा चाले त्याची वंदावी. म्हणून आमच्या मारुतीचा हा विषय तुमच्या पुढे ठेवला. स्वामी काय आता गुरु भक्ती. बऱ्याचशा महाराजाला गुरुच नाही. आता काय म्हणता गुरु? आता जी बाल कीर्तनकार आहेत का नाही आमच्या एवढा पप्पाजी एवढा गुरु करून घेतला माहिती तुम्ही? काय गुरुचं नाव? वा वा. ती शिकवलेला गुरु आहे हो. गुरुचे प्रकार लय आहेत रे बया. 24 गुरु इथे गावरान कीर्तन आहे. दत्तात्रेयानं 24 गुरु करून घेतले. गुरु वेगळा, ज्ञान देणारा गुरु वेगळा, सद्गुरु वेगळा आणि कुलगुरु वेगळा. गुरु ज्ञान देणारा गुरु. आता आम्ही एका 2-3 जणांना विचारलं बाबा आम्हाला गणेश पुरवायला जायचे. त्यांनी म्हणले पुढं जा आणि त्या चौकातून वळा
ते गाव लागेल तिथून पुढे चौकातून उजवीकडे वळा ह्याला काय म्हणते गुरु म्हणते जी आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देईल त्याला सद्गुरू म्हणतात. म्हणून महाराज म्हणले सद्गुरू वाटोनी सद्गुरू वाचोनी सद्गुरू वाटोनी सापडे. सद्गुरू गुरु नाही हा? जो जो गुरु केला निदान गुरुशी आले अपार सर्व जग गुरु सद्गुरू म्हणतात. सृष्टीचा बदल विधाच्या बदल देवापेक्षा गुरु श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्ही गुरुची सेवा करा. पण आता शिष्य म्हणाले आमच्या महाराजाला काही जमाना महाराज गेलं हो कवा गेले गेल नाही हो पण ह्याच्यातून गेला. आता त्याला काही आमच्या आवड कसा मिळाला लागेल बाबा उपकारावर आपका. कारण टाकून दिलेल्या माणसाला देव केलेल्या देवावर सुद्धा अपकार केला हो तुम्ही आम्ही. उगा तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात घ्या. महादेवाने युवती लिहावी गणपतीच्या बापाने त्याच्यातून एक खडा निघाला. खडा गणपती जमिनीवर टाकला त्याच्यातून भस्मातून गेलो. त्यानं महादेवाची एवढी सेवा केली. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वागे वदता शिवनाम दयान वागे. योगायोगानं भया महादेव म्हणले मी तुझ्यावर खुश आहे काहीतरी माग. आता चांगल्याच्या जवळ बसल्याला जाणून बुजून राक्षस त्यानं मला कुठं बी गेलं की कुणी बी माझा मानच करणार गेले. मला राक्षसच म्हणाले. मला तुमची एवढी सेवा करावं पण कुणी या बसा चहा घ्या पाणी प्या कुणीच म्हणणार गेले. मला आलं बघा राक्षस म्हणायचे. मग आजचं वरदान द्या. कुण्या बी गावात गेलो की शिवापासून मला वाजवीत नाही हो म्हणलं. लोकांना पाय घड्या घाला म्हणला. माझी पूजा करावी 16 प्रकाराची. महादेव म्हणजे तथा महादेवांचा ताहू म्हणजे नुसतं तथास्तू म्हणून जमत नाही. म्हणजे आम्हाला खरं सांगा महादेव म्हणजे ज्याच्या डोक्यावर हात ठेवचे बस योगायोगानं जवळ वार्ता पसरली. आता ही पेपरवाले आणि ती मोबाईल मध्ये काय म्हणते मीडियावाले. आता इथले कुणी मीडियावाले सोडून त्यांच्या पाया पडतो काय बोलाले तर काय त्या खापरामध्ये ठेवाले. आमच्या इकडे बाया येड्या झाल्या बाबा. ती मोबाईल वाजलं की ती बाया म्हणायचं हे भैया ओळखा तू नसतो हे भैया इकडे या. वाजलं पडले का बघा पैसे. आमच्याकडे लाडकी बहीण आणि तुमच्याकडे ग्रहलक्ष्मी. टुनटुन वाजले की कसल्या बी असल्या बयाला म्हणे हे बया इकडे आहे किती पडले बघा. एवढा नाद लागला हो लोकांना. एवढा नाद जर देवाचा लागल्यावर नाही का देव होणार. मला तेवढ्या लांब जाऊन बोलायचं. पण ह्या गौरव महाराज म्हणजे वरदान दिल्या साधू संत तेव्हा पत्रकार होते. चलत जावं 12 कोसावर जाऊन कीर्तन करावं तिथं सांगावं. ही वार्ता पसरली का नाही म्हणतात मोठे मोठे देव हो कंपनीचे मालक सुद्धा त्याच्या पायावर रोटा म्हणणार आहे. तुम्हाला अजून बी माहित नाही आपल्या कंपनीचं नाव. पेटी मास्तर तुम्ही कंपनीचं नाव सांगा तुम्हाला 5 ग्रामाची अंगठी हर कपडे. कारण माझ्या काय बापाच्या घरचं जाते हो का आत्ताच गुरुजीने हे किती रुपये गोळा गुरुजी 1500 रुपये गोळ्याचा पटका. आत्ता माझा जुना तसाच 20 आहे. आणि तेव्हा तिथं भर कपडे हो का इथं आणून हे बाई तुम्हाला का
महाराजांना देऊन ये असं कुठं आहे का? आधी महाराजांना द्यायला शिकावं आणि पुन्हा लोकांना म्हणा अन्नदान करा. काय म्हणता गुरुजी? 10 वारकरी जीव घाला, तुम्ही टाळकरी जीव घाला आणि पुन्हा म्हणा गाव जेवण द्यावं. काय अधिकार आहे तुम्हाला अन्नदान करा म्हणायचं? तुझ्या घरी कुत्र्याला कुटका नाही बदमाशा. लोकांना म्हणायचं अन्नदाने सदाची तळू. तुझ्या घरी काही जागात चतुर्थीची पंगत, सप्त्याची पंगत नाही हो. माझ्या नियमानं मला तुझा नियम इस्तू लावून ठोकून दे. या अन्नदानापेक्षा दुसरा नियम मोठा. सगळ्यात चांगला दान श्रेष्ठ अन्नदान आहे. अन्नदाने सदा शिकळू. कसला बी माणूस तळमळ करणारा माणूस म्हणजे पुऱ्यान भाकन वरण भाजी बया या खाली नुकती तोंड लावाया थंडगारच पडतंय. वा अर्धा किलो सोनं दिल्यावर म्हणताय का म्हणाला? किलोभर दिल्यावर म्हणताय का? वज जाईल तेवढं दिल्यावर म्हणताय का? पण जेव्हा बसल्यावर नाही नाही तुमचे हात जोडतो मायच्या नका नका. पुरी म्हणायची वस्तू एवढी आहे. राम जाऊन बोलत नाही माय. मग तुम्हाला उपकारावर अपकार केलेल्या लोकांची लिस्ट देतो. महादेवाने एवढं वरदान दिलं, जेव्हा लोकांनी पूजा करायला सुरू केली सगळ्या लोकांना कळालं. बोलले होय बाबा ह्याला जर पूजा करणं गेलं डोसक्यावर हात ठेवले की लेकरा बाळाला मुकलो, बायकोला मुकलो, काय फरक पडणारा म्हणजे पूजा करायची पाटावर बसून पाया पडायची. एवढा थाट होऊन या कुणाला राव तुमची महादेवा पैसे महादेवा पैसे आले. एक महादेवाला म्हणाले महादेवा म्हणजे का भस्मासुरा म्हणजे तुम्ही जी वरदान दिले खरं आहे का? हो खरं आहे. मग तुमच्या बी डोसक्यावर हात ठेवल्यावर तुम्ही जळतालच की. महादेव म्हणजे तुला दुसरी कुणी घटना गेले का? बँकेमध्ये कोट्यावधी रुपये ठेवाले, कधी गणपतीला पट्टी सप्त्याला पट्टी नाही, त्याच्या डोसक्यावर ठेवते हा. आता एवढं नीट वागणारे एवढा वर्दिनेला तू माझ्या डोसक्यात नाही नाही म्हणला. तुम्हाला बारदाना सोबना म्हणला कसली पार्वती आहे म्हणला भेटली. बरं आहे का? काय म्हणतात तुमचं? काय नाही म्हणा तुमच्या डोसक्यावर हात ठेवा पार्वती मोकळी करा म्हणा. महादेव म्हणजे तिकडं कुणी घटना का एवढं म्हणत जावा महादेव पळत सुट सज्जन हो. आणि आता आपल्यामध्ये हरिहराला भेद आहे. पळत सुटले विष्णू परमात्मा पशी गेले. विष्णू परमात्माला म्हणाले विष्णू माझ्या मागे राक्षस लागले रे. विष्णू परमात्माने म्हणले अहो आपल्या हिंदू धर्माची आचारसंहिता तुम्हाला माहित नाही का बाबा? 4 आश्रम आहेत. 4 आश्रमातल्या पुण्या महाराजाला काय द्यावं हे कळत जावं. ब्रह्मचारी महाराजाला वस्त्रदान करावं, अन्नदान करावं, राहण्यासाठी एखादी कोप बांधून देऊ. संन्यासाश्रम आहे त्याला दुपारा भिक्षा वाढावी ती बी घराच्या आपली भारतीय संस्कृती आहे. त्यानं जरी आपण बारीला उभारून सामान घेतलं तर खाली बसावं, मंडल काढावं, कुंडलीत म्हणावं आणि जेवावं. अहो करोडोपती माणसं म्हणायची इकडे बघू एक जीव दिसा येडा भीक मागणं हा का जेवण पुन्हा कुणाला म्हणा हो आम्ही म्हणतो राजा. अहो पद्धत ही बरोबर न हो. पद्धतीला लय किंमत आहे. बसून द्यावा बघा किती फरक आहे. बघती नाही बघते द्या खा जाऊ द्या. संन्यासाला उभारून जेवायची मुभा आहे. वानप्रस्थानं वनात राहायचं आणि ग्रस्त आश्रम्यानं असं औचित्य साधायचं. पंच चतुर्थीचं काय कमाल महाराजा आजच्या कार्यक्रमाच्या मालकाची. कारण आयोजक श्रीमान साहिब कुमार राजेंद्र भोसले राहणार हैदराबाद. तिथून येऊन माझ्या वडिलांची मिराशिरा देवा तुझी जन्मसेवा साधावया हे माझा अमूळ आहे. मी तुला
मंदिरामध्ये रांगला, या गणपतीच्या मंदिरात खेळला, काय देऊया श्री व्हावे उतराई ठेवी मला सांगा, एवढा स्वयंपाक करायला उगा 1500 मध्ये होते का म्हणा? अहो, आमच्यासारखा एक वारकरी रिकामा जाणा हो बया, आपण संधी शाव का मागणार रिकामा जाणा? तुमचं लग्न झालंय का नाही? पुन्हा तिथं बसायला लग्न झालेल्या माणसाला घरला काही न्यावं लागतं का नाही? का घरला गेल्या गेल्या आरती करते? गणपतीच्या पुढी बांधलेलं पोर जातं बघा बाहेर नारळ, त्या हातात एक एक नारळ असे हल्ली सुख करता दुःख हरता वाचता विघ्नाची उभारा पाठावर दूरच्या पाय काय मजा मानतो. अरे आपण भजन कीर्तन करून मृदंग वाजवून तिथं गेल्या खिशातलं दाम काढून द्यावं लागतंय, तेव्हा मजा आहे. ध्यानात ठेवा, त्याच्यावर तुम्हाला अनुभव आल्यावर सांगतो. एवढा शेवट करू आपण. महादेव विष्णू परमात्मा कशी गेले आणि विष्णूला म्हणाले, विष्णू फार अवघड झालं रे, माझ्या मागं वास लागला, राक्षस आले म्हणले. विष्णू परमात्मा म्हणले, भल्या माणसा बाबा कुणाला काय देव म्हणून लांब गेलो बर का. कुणाला काय देव? ब्रह्मचारी महाराजाला सोनं घालाव आणि पुन्हा म्हणायचं महाराज लय बिघडला, घाल सोनं आणि ते दक्षिणा कुणाला? ब्रह्मचारी महाराजाला. पैसा कुणाला बोस देते का म्हणाला? म्हणून पात्र बघून दान. मग तुम्हाला वाईट वाटत सज्जनाव, पण माझी येते दिवशी तुम्हाला वरी याद येईल आणि तिथे याद येऊन काही उपयोग. विष्णू परमात्मा म्हणजे बाबा आता झाली अविचारी कर्म करिता दैत्यासी वर देता, ते प्रवृत्ती आकांक्षा देव लोक कामावर जा म्हणे. बघ झोपा शेषेच्या शेवट झाला म्हणले. बाबा तुम्ही झोपाव बिनगुरे. एवढ्या वेळामध्ये विष्णू परमात्मानं बाईचं रूप घेतलं. उपकारावर अपकार केल्यावर कशी येळी त्या ध्यान ठेवा. आता आज मी खाणारे काही इथले बी लोक काय तुम्हाला मला कुठ खायची ती खावा. वाय स्वयंपाक केला मांजर कमी म्हणून हैदराबादला उक करणं होत का? आपल्या त्यानं दिवाळी करणं झालं नाही. एवढ्या लोकांना जीव घालायचे म्हणजे कुठं का होईना घबाड लागलेला आहे रे. तुम्ही जा की शेका पाय कुणाने खात काय म्हणतात तुमचं? बरोबर आहे की तू काय? वा वा काय उपकार आहे तो. तिथून येऊन प्रसाद आम्हाला दिला. काय या प्रसादाची थोडी हा काय खऱ्याने पंगत या 2 नंबरचा धंदा आहे रे. उग कौतुक करू एवढं बेदर व्हायला तर कशाला काही लागणार. आणि आपल्याला एवढं गाव जन देणं होतं का? कुठं तरी मिळाल्यानं 2 नंबरचा पैसा पाहिजे. हा काही कुणाला काय नाव झालं? त्याचंच नाव आहे भस्मासूर. भस्मासूर म्हणजे राक्षस. म्हणजे त्यांना धापात हात आणि धापात पाय नाही. राक्षसासारखे ज्याचे विचार आहेत, राक्षसासारखं ज्याचं वागणं आहे, उपकारावर अपकार करणारे लोक आहेत, त्याचं नाव आहे.
आणि तू दुसरी राक्षस नाही. बाईचं रूप घेतलं विष्णू परमात्मा. आणि असा आल्याबरोबर महादेव सुद्धा म्हणणं गेले ही भस्मा तू. ओ बाई, महाद्या दिसला का? म्हणजे महाद्या बरं आहे का? 7 तारकडी यावी. ते विष्णू परमात्माच्या रूपात बाई म्हणाली, कोणता महाद्या? ती नाव का? म्हणजे गणपतीचा बाप. काय काम आहे त्याच्याकडे? काय नाही म्हणजे त्याच्या डोसक्यावर हात ठेवणारा आणि पार्वती मोकळी करून नेणारा. मग विष्णू परमात्मा म्हणजे मजाकडे बघितलो नाही का बाईच्या रूपात? नाही वा, म्हणजे असं करून बघितलं. बाप्पो, तुम्ही तर लईच पार्वतीपेक्षा उजवी दिसाला म्हणला. पण तुमचं लग्न झालं नाही का म्हणलं? वय झाले आणि वाट आले. त्या वाट बघत बसले म्हणली. खुर्दळीचे बक्कळ पोर आले. आमच्या इथलं तालुका भालकीचे बक्कळ आले. माघारी वाट लावली. गणेशपूरचे बक्कळ येऊन गेले म्हणले, पाया पडले. घराच्या बाहेर निघू देत नाही. सोनं घालतो नाहीत म्या कुणालाच पसंत केले. मग म्या जमत का म्हणा? हो जमत आहे की. म्या जसं करील तसं करीत असतो तर जमत. काय करायचे? काय नाही म्हणजे आपण दोघांना नाचायचे. गाऊ नाचो तुला करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्व मायबोली. आपण दोघांनाच नाचायचे का म्हणा? कुठं? इथंच नाचायचे गणपतीच्या पारावर. योगायोगानं त्यानं यश म्हणलं. जेव्हा मोहिनीचं रूप घेतलेलं देवानं महाराज नृत्य करायला सुरू केलं. नाचत नाचत वडाचं झाड होतं असं. त्याच्यामध्ये महादेवाचं प्रतीक असते बरं का. वडाला झाड म्हणायचं नाही, त्याची पूजा करायची. पिंपळाला झाड म्हणायचं नाही, त्याची पूजा करायची. वडाच्या झाडापाशी विष्णू परमात्मा बाईच्या रूपात गेले. नाचत नाचत हावभाव करीत असं करीत असं केले झालं. बस मासुरानं आपल्या हात आपल्या डोसक्यावर ठेवलं. बरं 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 जळालं. पेट्रोल टाकल्याने जळालं की देवानं खरं रूप प्रगट केलं. तू काय मला जाईत होतास रे? त्यांना मला एवढं मोठं वरदान दिलं, त्याच्यावरच मी अपकार करायला निघालो. विष्णू परमात्मा म्हणजे वाईट वागणाऱ्या लोकांना या पृथ्वी तलावर ठेवी. आता एवढा मोठा प्रसाद केलाय, कुणानं खावं? जमलं तर कौतुक करावं, गणपतीच्या पाया पडावं. गणपती महाराज एवढं गाव जेवण दिलंय, पण म्या उगा फुल नाही फुलाची पकडी 1000-2000 तरी म्हणावं का नाही? पण कसं नाही, केलेल्या प्रसादाला सुद्धा म्हणायचं. आज पंगत हैदराबादची माय कमई हैदराच्या पोरवायची. कमईला मापच नाही ग. तू बी जा की रे, तुझी पोर वाटला भावारी वाटला. बघ तिथं कसं होतंय काय. पाण्यामध्ये मासा जावे त्याच्या वंशा. अरे बापू, प्रारब्ध पाहिजे, प्रारब्ध. त्याला मायबापाची पुण्याई लागते, कुळाची पुण्याई लागते आणि जन्मोजन्मीची पुण्याई लागते. एवढा प्रसाद करायला. म्हणून प्रसाद करिता केलेल्या माणसाचा तरी उपकार झाला. काय मत आहे का नाही? का 2 नंबर चालले म्हणा? तुला तेवढ्यावर राहिलं काय? जगावूनही राहिलं तुला रे काय? चटणी भाकर खाऊन राहता उद्या. उपकारावर अपकार केला. आपला विषय कुठपर्यंत आला? गुरु हे सगळ्याच रे. एके दिवशी कौरव आणि पांडव या 4ही मुलाला भया वरी करून बघ. पकवानी मास्तर गुरु गुरु कसले राजे भक्तीचे त्या काळातले आत्ताचे. तुझं बघ रे भाऊ, मी कशाला कुणाच पोट खाऊ. एकलव्याची गुरु कोण? गुरुजीला माहित आहे कीर्तन करायची, पकवान गाडव काट्यावर एक अंगवरी काय भजन बी म्हणते, चाल बी म्हणते, पकवान बी वाजीते आणि
योग लागला की कीर्तन इकडे थंडीमध्ये वाऱ्यामध्ये 50 किलोमीटर जरी कीर्तन असलं तर आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण टाळ्या वाजवून त्यांचा हार्दिक काय कमी आहे त्यांना? सरकारी नोकरी आहे. अहो सगळी सुख सुविधा आहे, पण महाराज संत संग देई, संत संग देई, संताचे संगती मनोमार्ग गती. एवढी आवड आणि एवढं प्रेम आहे म्हणून गुरुभक्ती. कारण कौरव 100 आणि पांडव 5 यांना शिकवाया गुरुजी होती माय बया गांठी. त्यांचं नाव होतं द्रोणाचार्य. ह्याच्या खाली जाऊन सांगतो विद्या कोणापासून तयार झाल्या? विद्या हिरेकरी बाबा, तुम्ही बऱ्याच माझ्या कीर्तनात साथ दिल्या बरं का, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विद्या ही द्रोणाचार्यापासूनच तयार झाल्या. 5 देवापासून जन्मपात्राचा द्रोणाचार्यापासून संग्रह केला. जे देव पांडवा धर्म भीम अर्जुन. बघा गंमत, 100 कौरव त्यांचं नाव नाही या पांडवाची आरती करणे करेगा नरका नारायण बन जाय ह्याला म्हणतात. एवढं मोठं सोहळा केलाय. एखादी वेळेस म्हातार झाल्यावर जरी गेल्या तिथं देव म्हणता या इथं माझ्या पैसे बसा. मांडळ गणपतीचा उत्सव केलेला वाण आहे. तुम्हाला कसं माहिती तर येवलेला आहे म्हणते. आधी नाश्ता करा, आंघोळ केलं नाही. आधी फ्रूट खायला काय हरकत नाही, पुन्हा आंघोळ करा म्हणते ते. मग त्याच्यामधले इथले काही आम्ही बी त्यांच्या जवळ येत की आम्हाला बी बीपीची गोळी खायची. आम्हाला काही हाय का गोहल्यानं टिपूर आहे. इथं गणेशपूर नाही, गणेशपूर नाही. या जेवायला कोणी खायला मारी ते तोडते धुडते हे माझे चिंतन बोलतात. अहो म्या बीजी वाजीता, म्या कीर्तन करता, कीर्तन करीत असतील पण तुझ्या खात्यावर अन्नदान जमा नाही. तू लोकांच खाल्लेली औलाद आहे. काही मिळत तुम्हाला वाटाय का ह्यांना येण लागले का तिथून येऊन एवढा जेवाय करायला? ह्याच्याविषयी एक तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक बाई चाबर होती इथल्या सोडून बरोबर आणि सप्ताह होता शिमच्या पाड्या. तेव्हा तुरीच्या राशी होत्या की आणि ती तुरीचं गुळी जनावराला टाकलेलं त्याच्यामध्ये शेंग ती तुरी गेलेल्या. ते जनावरांनी खाल्लेलं गुळी त्या शेणामध्ये आल्या तुरी. या बाईनं बघितली ही जनावर माय आपली इथं सप्ताह आहे की म्हणली महिना 1.5 महिन्याला. मग शेण गोळा करायचं ना हवकात धुवायचं. शेण गोळा करायचं ना हवकात धुवायचं ना. आदलीवर पायलीवर पुरी गोळा. अशा 10-12 पायल्या पुरी गोळा केली हो बिचारी. मग तिथं शेण धुवाव, गायवा धुवाव, बैला धुवाव, वळवारा पट्टी मारायला गेले. म्हणजे आहेत का मालक घरी? काय म्हणणं आहे सांगा. म्हणजे पट्टी हे का सप्त्याला लागत तेवढी डाळ माझी. वाय लोक खूप झाले म्हणतात. प्रत्येक महाराजाला सांगायचं महाराज आमच्या गावामध्ये बाई आहे एवढी उदार अर्थ करण्याची. 12 पायल्या डाळ दिली म्हणजे पुरीची सडून पाकडून. बाई बी पुन्हा येऊ लागली निवांत अशी तुझं. तिचा सप्ताह योगायोगानं महाराज 100 वर्ष झाले आणि वरी गेल्या महाराज लगे असे यमराजाने धरून सूक्ष्म रूप धरून उभा केलं. अशी ब्रह्मांडाची मालक बसले आणि अशी महाराज चित्रगुप्ता ह्या बाईची कुंडली काढ बनली. ती तिकीट काढल्या निघत नाही का काढ तसं बटन दाबल्या फाईल निघाली आणि एवढी. वा 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 बाई तुमच्या खात्यावर अन्नदान मिळतं महाराज देवा. तुम्हाला कसं कळालं इथं लिहावलेला आहे? सप्त्याला पुऱ्या डाळ पुरविलेली बाई म्हणजे घरी डोळ करून सोडून दिले म्हणजे
बाकीचं तर अन्नदान नाही म्हणजे डाळ तेवढी आहे पण डाळ कशाची दिली तुरीची दिली एवढं कळलं ना का देव म्हणायला वाटल्या तुरीची दिली होय होय पण तुरी कुठल्या होत्या शियानातल्या होत्या मला आता बोलत बसू नका भूक लागली आहे आणि मला सकाळ सकाळ शिळी पाकी चटणी मिरची दही खायचं सराव आहे काय तर खायला द्यायची म्हणजे तिकडे गणपतीच्या मंदिराच्या पलीकड गावकरला एक मोठा तुरीच्या वळी घासलेला बाग आहे म्हणजे एकर भरा जाऊन शेंगा खाय तो स्वयंपाकदार नाही बाई गेली ईत राम शेंग हो चवळीच्या शेंगावणी रूम टप्पू बाय पदर पसरून म्हणतात एवढं गोटुरा लिण्याच्या राणाखाली बसल्या तुरीच्या असं करून सोल्या हिरवगार शेण मध्ये तेवढ्यावर तरी ओळखाव का नाही कच्च्याच शेंगा घेऊन आले आणि देवापाशी म्हणाल्या देवा तुम्हाला खात घालायची काही माहिती आहे का नाही काय झालं नुसतं शेण आहे म्हणजे एवढा खात घालतात का गाव देव म्हणजे आगाव बोललो मला सगळं करतो करतो मान्यता करतो सगळं माहित आहे उकंड्यावर जरी तुरीचं झाड वापरलं तर शेंगा शेण येत कसलं लबाडवर ह्या काय की मी लबाडवर तुरीवरी मस्त कसं घडीवलं असेल कसं तयार झालं असेल मी लबाड बोलायची बाई नाहीये आणि एवढा खात कसं करा खात नाही बाई ही तुझ्यासाठी निर्माण केले म्हणजे आता मी काय खाऊ शेण खा वार करायला गावाला शेणातल्या तुरीचं वरण खायला लावली आता तुला दुसरं काही खायला मिळत म्हणून आजच एवढा अन्नदान आहे की खात्यावर जमा आहे आणि खात्यावर नुसतं जमा नाही सज्जन जेवढे लोक आज जेवले तेवढे एका तासाला चक्रव्याड व्याज 1000 लोक जेवले 1 तासाला 10,000 लोकांचं अन्न ऑनलाईन खात्यावर जमा कळावं लागतंय पण कळालं तर घडावं लागतंय आणि घडण्यासाठी पुण्य लागतंय मला सांगायचे का गुरुभक्ती अरे गुरु सुद्धा योगायोगाने महाराज गुरुला सुद्धा आडवे येणारे काही लोक आहे त्याच्यामध्ये एक कोळ्याचं पोरगा आलं त्याचं नाव आहे एकलव्य त्याला बाजूला काढायला महाराज मला शिकायची आवड ही राजपुत्र म्हणली तुला ह्या शाळेत त्या गबरूनं महाराजाला बघितलं काय सांगावं भया मानतो हेच नाव कीर्तन आणि हेच नाव परमार्थ आहे भया साकैला आहे हृदय संपुष्टी बाहेर आणि मातीच्या पुतळ्याची सेवा केली आणि धनुर्धारी विद्या शिकली तुम्हाला नवल वाटल भाव धरील तया तारील पाषाण ऐसे महिमान नामाचे कारण आमच्या गुरुजीला काही परिस्थिती आली म्हणूनच त्यांनी इथं कपडे घेऊन आले तर नाही एखाद्यानं बघू उपारलं जरा म्हणलं तर कोण पुसतील रे एवढं करायला का मी जावई हाव का युवाई हाव पण त्यांना माहित आहे की वस्त्रदाने सुंदर पण तुम्ही या जन्मात जर वस्त्रदान केलो तर कुण्याही जन्मामध्ये जा तुम्ही सुंदर शरीर मिळणार ज्या भावानं नथ केली आहे ती बाई गजोगलीला जाऊन भावाचं नाव घेते आहे आता आमच्याकडे तर एक बाई होती तिला कुणी विचारणं गेलं कुत्र्याच्या शपटावर पाय दिली त्यानं काय काय कोरल्यावर म्हणाली भावानं केल्या रे कुणी विचारणं गेली बाई गली फिरायला झाले तिकडे
तो कुत्र बसलो त्याच्या पाया शेपटावर पाय दिसते ना कोण कोण करू उगा करता करू नको भावाने केली अरे बाबा नाकच नाही त्या नथ कुठं लावावी म्हणतो इथं दोन सुरा काशल्यावर ज्यानं नाक दिलंय त्याच्यावर उपकार करावं का अपकार करावं बस वेळ जवळ आली आपली गुरु भक्ती मातीच्या पुतळ्यातून विद्या शिकली 100 कौरव आणि 5 पांडव महाराज वनविहार करायला परीक्षा घ्यायला महाराजांनी नेले योगावर महाराजाला जंगलातलं कुत्र भुकलं एवढं सहन झालं नाही माझ्या गुरुला कुत्र भुकालाय जेव्हा बाण मारला कुत्र्याला जखम नाही कुत्र्याचं पळणं थांबणं नाही कुत्र्याचं तोंड गच भरलं पण जखम नाही हे अर्जुनानं बघितलं आणि अर्जुनानं म्हणला महाराज कमारा हुआ मला एवढी विद्या मला तुम्ही शिकवलं ना कस काय चलत्या कुत्र्याच्या तोंडात बाण मारून त्याला जखम नाही रगत नाही त्याला त्रास नाही असा धनुर्धारी कोण असेल गेले हुडकीत म्हणजे तुझे गुरु कोण माझे गुरु म्हणजे द्रोणाचार्य अरे मी द्रोणाचार्य आहे म्हणजे हो काही इतकं द्रोणाचार्य मातीचा पुतळा केलेला मग म्हणजे ह्याच्यापासून ते पुतळा माझाच आहे की मग मला काहीतरी दे महाराजानं कपट केला आणि उजव्या हाताचा अंगठा घेतला का पक्षपात केला म्हणून महाराज रणांगणाच्या ठिकाणी त्रास होऊन दे तुमची आमच्यासाठी काय कथा आहे अरे गुरुचा महिमा लय भारी आहे पण गुरुनं सुद्धा पक्षपात करायचं नाही सद्गुरु वाचून सांगण्याचा सोय आता काय महाराज पैसे देऊन पाया पुढाले की त्याच्या डोसक्यावर हात आणते पैसे देण्या गेले की चला मला गडबड आहे आता ह्याच्या हातात गुन्हा असता तर आमचा मी बद बोलवून घेतला टाकू म्हणला मेळ लागत नाही बापू नुसतं त्या गुरुवर भाग ठेवला भावळे आकळे कर्तळी आवळे कैसा महाराज मातीपासून गुरु म्हणून विद्या शिकली आणि अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धारी झाला हे गुरुचं महत्व आहे आणि महाराज तुकोबार आहे म्हणजे स्वामी काल गुरु भक्ती आता राहिलं पित्र वचन सेवावती अपार भजन करा विठाला पाणी कळसा भरून आणलं ब्राह्मण मुलीने व्यासपीठा घेऊन बसले आणि एवढ्या वेळामध्ये सावत्र माईनं बाप भेटा गेल्या मालकाला सांगितलं जगाशी धारावी तुझी निघाण करा नये समाचार त्याचा पहिल्या जो रामायणाच्या वनवासाला वाटला वा त्याचा पत्ता सुद्धा आम्हाला दाखवलाय राजा धाडकन मूर्छेना येऊन पडला
पण माझ्या रामाला अति आनंद झाला. काय माझ्या माईचे उपकार आहेत म्हणलं. अयोध्येत जर राहिलो तर माझं नाव लौकिक राहणार नाही. महाराज राज्याला लाच मारली बघा ते राज्य नाटका सोडायचे. आमच्या इथं पंचायत समितीच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या. रोज 10-5 जनावरांची कत्तल आहे आणि पाणी त्याला बाटलीतला काचाच्या. ही राग करते लोक. बघा थोडा विचार करा. अरे माझ्या रामानं महाराज लगे स्वतः वनवासाला जाताना सावत्राईच्या पाया पडले. ही आमच्या हिंदू धर्माची संस्कृती आहे. विठाला कुणाच्या पाया पडले. कैकेयी म्हणे रामा मी बाकीनी आहे, मी पुष्ट आहे. आई तुमच्या तोंडानं काही वधवून द्या. पण रामा मी तुला एक प्रश्न विचारणार आहे. तू लहान मनुष्य परंतु मोठे मोठे राक्षस. अरे जो कुंभकर्ण अद्भुत रसामध्ये वर्णन आहे. समुद्रामध्ये उभारला तर भूमीला पाणी लागत होतं. केवढा मोठा रावणाचा भाऊ कुंभकर्ण उभा चिरून मारला. त्याच्या पाठीमागे कुणाची पुण्याई होती. रामानं सरळ सरळ उत्तर दिलं. माझ्या कैकेयी मातेच्या आशीर्वादावर मी तेवढे राक्षस वाचले आणि धर्माची गुढी उभा केली. धर्माचे पितृवचनामधला एक भाग आजचा जो मुद्दा आहे. तुम्हाला पहिल्या प्रसंगी सांगितलो की या गणपतीचं एवढं का महत्व एवढं सांगू आणि महाराज लगेच जमल तसं गोड. पुण्याभी माणसाला जर दाम आली की दूर दूरच करते. आपल्यापेक्षा जरा ताकद कमी राहावं दाखवू का तुला. बोल बोल. आता दारूवाले सुद्धा बघा तुम्ही इथले नाही बरं माहिती आमच्याकडे. दारू देणारे लोक जे आहेत का नाही ते खमंग. आता आमचा काय करी ह्यांच्या नादाला लागत नाही. त्यांच्याकडे बघत आहे. हो आणि अलीकडल्या म्हाताऱ्याकडे बघितलं की तुला दिसना रे म्हाताऱ्याला त्यांना म्हणलं की पालत घालतो. तुम्हाला वाटायला का दारू पिणाऱ्याला कळत नाही. या एकच्या छाक्यात दारू करते त्याला जबरदस्त पाहिजे. शरीर संपत्ती पाहिजे. अन्न तुम्ही ना झाला तुला माझ्या मनात पितृवचन एवढा एवढा मला दुसऱ्या गणपतीचे भाऊ थोरले कार्तिक स्वामी. कार्तिक स्वामीनं कोणतंही काम करावं गुरुजी आणि त्यानं म्हणावं मजाशिवाय कोणतंच काम होत नाही. आता काय माणसं म्हणतात जी कष्टाळू आहे घरात करते. मेळ गेल्यावर तुम्हाला कळल र तू जाऊन बघ र. काय माणसं म्हणजे म्या गेल्यावर तुम्हाला देऊ आज बाद येत नाहीत र. थोडा शांत राहा. लई आगाऊपणा करू नको. म्या गेल्यावर तुला कळल. काय कळतं गेल्यावर. ती बाई 2-3 रोज माणसं आली म्हणते मायो आता कशी करू. तुला जी करू वाटत ती कर. आता तुला माल कंदाने गडबड्या
जेवताना जेवा काय तर खावं. ती म्हणते कसं खाऊ, दुसरी म्हणते हातानं वरणात बुडवून तोंडात घाल. एवढं कळत नाही. माय कशी खाऊ, आणि एवढं करून म्हणते देवानं असलं करायचं. गेलेल्याच्या तोंडात माती, म्या कसं खाऊ, या हातामध्ये जिराजगीच्या ताकाचा नास घास खाऊन रस्त्याने घेऊन आले. दैवाच्या पलीकडे काहीच नाही. आमचे महाराज एके ठिकाणी सहज बोलून गेले, 7वीचा लिखा कधी न तुझे ब्रह्मलिखा. म्हणून पितृ वचन असं दूर दूर करायला शहाणी माणसं बाहेर जात नसते. आपल्या घरातलं भांडण घेऊन कवाड लावूनच दोघा नवरा बायकोला आधी माया शक्ती पार्वती महादेव म्हणले आपलं थोरलं पोरग लय दूर दूर करायले, कसं करावं म्हणले ह्यांना थोडा चमत्कार दाखवावं. मस्त महादेव पंढरपूरला गेले. पहिले वारकरी पंढरपुराहून आले. मस्त प्रसाद सोडायचं म्हणले. मृत्यू पातळा स्वर्गातल्या लोकांना आजच्या भयानं जसं अन्नदान केले तसं अन्नदान करायचं. बरोबर दोघा पोराला वाटणी करून द्यायची म्हणजे, स्वर्गातली एकाला आणि मृत्यू पाताळातली एकाला. दान भुकेचे लाडू केले. दोघं नवरा बायको असं दोन्ही पोराच्या पुढे बसले. म्हणले बाबा उद्या सकाळी 8 वाजता आपल्याला आमंत्रण द्यायचे. स्वर्गात एक जण जायचं, पाताळात एक जण मृत्यू लोकात जायचं. ही आधीच म्हणाला कार्तिक मला त्वरित चढावं लागलं. पोट मोठा आहे, पाय वावडीच्या पायावर वाकडी आहेत. ह्यानं जातंय का, ह्यानं आवतन देतंय का, ह्यानं एक नाही दोन नाही अनंत वाचा या कशा दया. आम्ही उठीव नाव काय नाही म्हणले, तुमचं तुम्ही उठा. तुला वरली वाटणी ह्याला खाली वाटणी. काय म्हणतात चिंतेचे घटे चतुराई, दुःखचे घटे शरी. रात्रभर झोप नाही कुणाला कार्तिका. उठावं घड्याळाकडे बघावं, उठावं घड्याळाकडे बघावं. आणि कवा 3 ला सुटून गेले स्वर्गात. स्वर्गात गेल्या गेल्या काकड्याला देव लोक उठले. उठा साधू संत साधा जाऊ द्या. काकडा सुरू झालेले 2-4 भजनी महाराज लगे रघुशंकरा बाहेर आले. तर ह्याला बघितले म्हणले वा 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 जय हरी कार्तिक स्वामी कस काय तुमचं स्वर्गाला आगमन झालं. म्हणले जेवायला आमच्यात 8 वाजता सगळ्या देव लोकांना आमंत्रण आहे. गणपती तवा येऊन गेलाय म्हणले. आणि तुझी यायची काय गरज आहे, तुझी काय गरज आहे म्हणजे म्हणल्यावर कवा आलता 2 वाजता चालता म्हणजे बरं झालं का. आणि म्या 1:30 वाजल्यापासून चढाला म्हणले स्वर्ग पायऱ्या करतो. तिथून पळत सुटलं काय दगा दिला म्हणलं. खाली आलं मृत्यू लोकात. सगळे ऋषी मुनी गणगंधर्व निघाले आणि वाटत म्हणाले जय हरी कुठं घेजोड आणि हानबोसक्यात म्हणले. बळानं जेवायला चालले वाटाय का म्हणले. काय वाचायला काय झालं. गणपती आलता म्हणले कवा 2 वाजा आलता म्हणले. सांगा सगळ्याला हाताळून गलोगलीला जाऊन सांगितलं म्हणजे 2 वाजा 8 वाजा जेवाय. स्वर्गात 8 वाजा मृत्यूवाजा पाताळात जाऊ म्हणलं. पाताळात शेषशाही भगवान वासुकी सगळे नागिनी यक्षिणी पद्मिनी निघाल्या. जय हरी कस काय इकडा येणं केलं खरी कार्यक्रम म्हणजे तुम्हाला सांगायला तुम्ही याची का गरज आहे म्हणजे गणपतीचा गणपतीचं वाकड पांघरून खट झोपलाय. उठणं नाही हालणं नाही डुलणं नाही काय. आईनं म्हणली गणपती उठ र 7 वाजले कव्वा जावं झाला का म्हणलं स्वयंपाक झाला रे. वरणाला फोडणी टाकायची का हे आता. उठल्याबरोबर करंडा घेतला आणि माईच्या बी कपाळाला कुंकू लावलं, बापाच्या कपाळाला कुंकू लावलं, 3 प्रदक्षिणा घातल्या. आणि तितका तो बाबू म्हणलं मोठ्यानं ऐका हो 2 वाजायला रात्री ऐका हो मृत्यू पाताळ स्वर्गातल्या लोकांना माझं महत्वाचं सांगणं मला 8 वाजता जेवायला सगळ्याला तुरीला म्हणा. काय गणपती बाहेर हो
काही गरज नाही मला माझी सत्य माझी सेवा आणि काय भय त्याच्या जीवा तुकाराम महाराजांना अभंगलेला म्हणला पितृवचन मी माईतीन बापाची आज्ञा कधीच मोडलो नाही बापानं मुंडक उडवलं पण दारातून उठलो नाही ही माझी सत्य सेवा आहे मला गर्व करायची गरज नाही विठाला बाया पैसे देऊन बाया पडायच्या बंद होते खरं बोलले की अवघड आहे घाबरू नका जड आण खाल्लंय आपण आण गोळीला टाका वाटायला उगं बाहेर अन्नम पप्पू बियफ बेळा कुराचा तर फरक पडत होता गडा नाही पुरीन बाजीन नुकतीन खारी मुंदीन उभा कसं कुणाला उभार देते आम्हाला म्हणून तुम्हाला मोकळण मला या बार भजनच करा लोका उद्यावरच आपण इथं थांब सेवा पती देव प्रत्येकाचा वेगळा भैया तुम्ही बोलायचे आता लेकराचा देव कोण मायन बाप बरोबर आता जन्मल्या लेकरू रुक्मिणी आणून पंढरपुरात तिच्या पुढे नेऊन टाकल्यावर मुंग्याला हॅलो जन्मल्या लेकरू गणपतीच्या पुढे आणून गणपती बाप्पा तुमच्याच पायावर घातलं म्हणल्यावर जमत ते वाचतंय का हा त्याचा देव कोण आहे करता मायन बाप आता कस कसं आहे लग्न झाल्यावर मायन बाप जवळ आहे का बाजूला आहे मला काही तुमचं माहीत तुम्हाला लहानपणी काय आवडतंय लेकरू माईकडे बापाकडे जातंय का दुसऱ्याकडे जातंय महाराज खरं खरं सांगाय लेकराला कळत नाही म्हणता तुम्ही व्यक्ती असं करा असं करतोय आणि माईनं असं केल्या लगेच हात काढून जाते जात का नाही काय आवडतं त्याला माय दुसरं बाप बरोबर त्याच्या घरातले माय आता तुम्हाला मला काय आवडलाय हम दो बघा तुमचं तुम्ही किती फरक पडला तुम्हाला मायन बाप पण घरातली माणसं आवडत होती आता का आवडणार गेली ती बाई आली की मी करतो निघालो हो म्हणले तू बाजू अशा सेवा पती सज्जन माय माझं गरीबाचं एवढं शब्द आहे का जिला पती आहे तिला उद्यापासून गणपतीचं दर्शन घेऊन जा रोज सकाळी उठल्या मालकाचं दर्शन घ्या मालकाला काम सांगायचं नाही आणि मालकानं सांगितल्याला जग म्हणायचं नाही कसं तुमचा दर्दराट होत नाही बघू आता आमच्याकडे बाया भजनाचे अध्यक्ष आहेत नवऱ्याला जेवण वाढलं वाटीमध्ये वरण राहते की तुम्ही काय म्हणता त्याला ब्याज वरण पाहतात वाटीमध्ये ठेवल्या कण पुन्हा आपली पुरी वाटी त्या तामणार ह्यानं पुसू खावं आणि ही बाई बदनाची अध्यक्ष भजनाला किंमत आहे बाईचा देव पती लेकराचा देव गुरु शिष्याचा देव गुरु आणि महाराज भक्ताचा देव प्रत्येकाचा देव वेगळा आहे माय तुमच्या मालकाच्या सेवेवर एका माऊलीनं सकाळी साडी फेराव्या दुपारी कापाया आणि 4 वाजाया महाराज रास करून त्याचा भात करून महाराज सगळ्या वारकऱ्याला जीव वाढावा त्या बाईचं नाव आहे अनुसया गुरुचरित्र काढा
आणि पुन्हा मला फोन करा. खरं असलं तर मला गुरुचरित्रामध्ये छान विषय आहे. अरे किती पतिव्रता बावली आहे, काय केली तिनं बाई, नवऱ्याला देवाला लेकर केली. एवढा अधिकार आहे मालकाच्या सेवेमध्ये. पण आता पुरुष बोलायचा बाबा आमच्याकडे बाय, ये रे आंघोळ कर रे, पाणी तापलेलं आहे रे. आता का गडी हाय, काही तर लेकरू हाय, आणि ती नवरा बी बायकोला सुनो बांधकडे असल्या ठिकाणी हाऊस राजाची ना मग काय करायची भल्या माणसं. अरे तिच्या घरला देव गेले आणि ती बी बायांनीच त्या देवाला गोसाई केलं. बाईच्या हातामध्ये नवऱ्याला माणसातून उठवायचं बी आहे आणि उठलेल्या नवऱ्याला माणसात बसवायची ताकद बाईच आहे. गड्यामध्ये काय बी नाही तुमच्या आमच्या आता आपण घरला जर चहा प्यायला एक दोन माणसं नेलो, चहा करा बरं, हाय का साखरपत्ती, मला ऐकायचे तुम्हाला साखरपत्ती जरी आणून दिली तर हाय का दूध. जी इज्जतदार माऊली आहे ती तोंडानं बोलत नाही. तुमच्या इथं तोंडानं बोलायचं किती मास्तर, एवढं बोला. कशानं बोलायचं तुम्हाला, तोंडानं बोलायचं, बाकीच्यानं येत नाही. खरं सांगा, तोंडानं बोलायचं, दुसऱ्यानं बोलायचं नाही. घरला पाहुणे आले, दूध नाही, एखाद्या मालकाचं टावर जरी गेलं तर लेकराला चिमटी घेते बाई. आणि जरा बैठकीतून इकडे यावं, लेकरू लईच रडाले, मला चहा करू दिना. काय झालं लेकराला म्हणल्याबरोबर काय म्हणली बाई, साखर नसली तर अशी करते. हातानं बोलायचंय, तोंडानं बोलायचंय, आमच्या पायाला दिसतंय. हो आता काय काय कीर्तनाला आल्यावर लोकांची जपलं, लोकांनी कुठं देत नाहीत का, त्याला पाया म्हणते तो माईच्या. तुझा नवरा उग बसलं लय चांगला आहे, बाई म्हणते तुझा नवरा एकाला घालून आल्याला काय म्हण. सगळ्यानं बोलायचं, तोंडानं बोलायचं, मानानं बोलायचं. एखाद्या माणसानं मदत करायची झाली, महाराज काय करा हो, मला 500 रुपये द्या. मग त्या महाराजाला काय आली, माझी बायको बिमार आहे हो म्हणल्या त्यानं, बरं बरं दवाखान्यात जायचं का असतो, कोरडाले तवरच बाई काय मजाला घ्यायची. म्हणून आमच्या बायाने देवाला माणसातून उठवल्या. तिन्ही बायाने हट्ट धरिला, जावे तुम्ही मृत्यू लोकाला, अनुसयाचे सत्व घेण्याला, जे देव पाळणा म्हणा सुरू केल्या. गोसाई झाली, देव आले. तिन्ही देव अनुसयाच्या दारात आले आणि येऊन अनुसयाला म्हणाले, भिक्षांदी माते. तिनं भिक्षा घेऊन आल्या ह्या बदमासाने म्हणले, लग्न होऊन निघाला भोजन, नाही तर जातो सत्व घेऊन. बोक्या देव 40-45च्या वयाची. आणि बाईला म्हणजे वस्त्रानिशी जेवाय वाढ. बाईनं लगे आपल्या मालकाचं चिंतन केली, देवाच नाही. आत्री ऋषीचं चिंतन केलं, हातामध्ये पाणी घेतलं आणि ही देव इथले नाहीत, एक वैकुंठातला, एक कैलासातला आणि एक सत्यपुरीला सपकून हल्ली झाली. पतीची प्रार्थना केली तात्काळ आणि तिन्ही देवाशी केले बा. तिन्ही बी देव आपला आपणच अभिषेक कराले. जंगम दुसरी शेवडा फकीर संन्यासी जोगडा कुणी बी लागणार बामण नाही, गोसाई नाही, जंगम नाही, कुणी बी नाही. ह्यानं आंघोळ घालायला सुरू केली की दोघा तिघाला गाला, त्याने बी गाला. आजची हालत झाली. नारदान जाऊन सांगितलं, भस बोलायला सुरू केली, आवाज करायचा नाही म्हणजे त्या बाईने. तुमचे नवरे पाळण्यात द्या ओळखून, एवढा अधिकार आहे. पितृवचन सेवापती
अरे मृत्यू लोकातल्या बाईच्या पाया लक्ष्मी सावित्री आणि महाराज लगे पार्वतीला पडावं लागलं. काय नाही करता तुझा ताराची माझी रात. हे महाराज लगे मालकाच्या सेवेचं प्रतीक आहे. अरे मेल्याला नवरा जिवंत करताल ह्याच्यात नवल नाही. ज्याची स्त्री पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. ज्ञानेश्वर
हे माझा फार मोठं फल आहे. कारण घडी घडी काळ वाट याची पाहिजे, आधुनिकीची आहे अवकाश, कथेच्या वेळेची आज्ञा आहे. कथा, कीर्तन, चांगले काम असे अन्नदान करणाऱ्याची ते परमात्मा म्हणते आवाज करायचा नाही. ज्यांची आवाज करायची नाही तर साधा गाव जेवण आहे. कीर्तनात बसलेत आवाज करायचं नाही. म्हणून तुम्हाला एवढं महाराज म्हणजे 1 घंटा आयुष्य पुढे ढकललंय. 5 मिनिट राहिले, 1 सेकंद राहिले तरी देव होत आहे. 1 तास पुढला खटवांतरायाची भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. म्हणून झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी, सर्व बंधुमंडळाच्या चरणी, आमच्या पकवाजी मास्तरच्या चरणी, काय वय धान कीर्तिमान दोन्ही मी पकवाजी. बरोबर आहे की नाही? जगात हे चलो प्रेम भारत चलो. मी गणपतीच्या चरणी अशी प्रार्थना करतो की आमच्या गुरुजीचं प्रेम असंच आमच्यावर राहावं. उत्तर उत्तर ऐश्वर्य औदार्य आणि महाराज आयुष्याची वृद्धी हो. साधू संतांची सेवा घडावी. माझीच करते असं नाही, कारण प्रत्येक महाराजांची मनोभावे ती सेवा करतात. म्हणून येणे कर्यापासून शेरे कर्यापर्यंत द्यावे तेवढे धन्यवाद. पुरुष मंडळीला धन्यवाद, महिला मंडळाला साष्टांग दंडवत. आजचे जे अन्नदाता सुखी भव. कारण अन्नदान केल्यानं सुख, शांती आणि समाधान लाभते. म्हणून महाराज आजचे जे अन्नाचे अन्नदाते साईनाथ किंवा साई कुमार भोसले यांनी एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी, आणि महाराज वारकऱ्यांची सेवा, अन्नदानाची सेवा, माझ्या गणपतीची सेवा, म्हणून त्यांना सुद्धा उत्तर ऐश्वर्य अवधाने लाभावं, असंच त्यांच्या हातून सत्कार्य घडावं, ती संधी मिळावी ही त्यांना अशी आग्रहाची विनंती करतो. मला केलेली महाराज म्हणजे गुरुजींनी शाळ, मी त्यांचा सत्कार करणार आहे. त्यांनी या ठिकाणी यावं आणि जसं आपण गंगेत आंघोळ केल्यावर मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव, सर्वदेवो भव, कुलदेवो भव, मम देवो देवो भव, तसा हार बी तुमचा आणि शाल बी गुरुजीची. त्यांचा सत्कार बोलणार फुलाची पाच